सो सेक्शन ए आणि बीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असाल. आता आपण सेक्शन सी बद्दल बोलूया. ठीक आहे, की सेक्शन सी मध्ये जसं त्याचं नाव आहे, ठीक आहे, आणि हे लिटरली थोडंसं क्यूट आहे. आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन सोपे असतात असं नाही, थोडेसे अवघड पण असतात आणि थोडंसं आपण म्हणतो ना अल्लड क्वेश्चन तसे असतात. सो तुम्हाला सिलेक्शन इथं खूप महत्त्वाचं होणार आहे की कोणते क्वेश्चन्स तुम्ही करणार. आता मी एक्झाम्पल सांगतो. जसं बघा, डिफाईन, एक्सप्लेन द एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. हा जो फक्त डिफाईनवाला आहे ना, हा क्वेश्चन आधी कुठेतरी आलेला आहे. म्हणजे तुम्ही ना प्रेडिक्ट करू शकता सेक्शन सीमध्ये की एक्झॅक्टली हे क्वेश्चन्स कसे असतात. ठीक आहे. सो फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट तुम्ही ऑलरेडी केलं आहे PYQ बघून. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक्सप्लेन द एक्सपेरिमेंटल सेटअप. समजा हे तुम्ही व्यवस्थित लिहिलं मागच्या PYQला बघून आणि ह्याच्यात समजा तुम्ही थोडंफार व्यवस्थित नाही लिहिलं तरी मिनिमम तुम्हाला 2.5 मार्क मिळायचे इथे चान्सेस वाढतात. म्हणजे ना इथले जे टॉपिक्स असतात ते टॉपिक्स तुम्ही प्रेडिक्ट करू शकता आणि तुम्ही बघू शकता की एक्झॅक्टली सेम सिमिलर टाईपचे क्वेश्चन्स येतात का. हो येतात. आता बघा, डिफाईन द करंट गेन, डिफाईन पुन्हा आलाय आणि रिलेशन बिटवीन देम. म्हणजे ना मोस्टली जर तुम्ही इथे बघाल तर एक तुम्हाला डेरिवेशन टाईप इथे क्वेश्चन्स जास्त दिसतील. आपण एकदा एक ओव्हरलुक करून घेऊ क्वेश्चन्स कसे आहेत बघा. पहिला न्यूमेरिकल आहे. ठीक आहे सर, पहिला न्यूमेरिकल आहे. सो न्यूमेरिकलला आपण काय करू, n लिहून घेऊ. ठीक आहे. सो हे झालं न्यूमेरिकल n. हे झालं थेअरी सर. थोडंसं तुम्हाला ह्याच्यात डिफाईन द करंट गेन आणि ऑब्टेन द रिलेशन, ह्यालाच पण तुम्ही पुन्हा प्रोटेक्ट करू शकता. सेक्शन सी मधले खूप सारे क्वेश्चन्स PYQमध्ये तुम्हाला रिपीट दिसतील. ह्याच्यामध्ये काही नवीन असं काही नसतं, आलेले क्वेश्चन्सच असतात. डन. बाकीचे अजून क्वेश्चन्स बघू आपण. बघा, खूप प्रेडिक्टेबल क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये आहेत, म्हणून मी याला सुरुवातीला C फॉर क्यूट म्हटलं. ठीक आहे, की तुम्ही प्रेडिक्ट करू शकता एक्झॅक्टली. सरफेस एनर्जी. ठीक आहे, हा एक प्रश्न बघा. आता तुम्ही खूपदा तुम्हाला PYQमध्ये दिसलं असेल. हे आजच आपण केलं होतं हा क्वेश्चन. डिफाईन सरफेस एनर्जी ऑफ द लिक्विड अँड ऑब्टेन द रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. एकदम प्रेडिक्टेबल आहे. ठीक आहे. सो सोपे क्वेश्चन असतात. व्हॉट इज आयसोथर्मल प्रोसेस, ऑब्टेन, पुन्हा ऑब्टेन. याचा जो पॅटर्न आहे जर तुम्ही बघाल तर पहिले डेफिनेशन आणि मग डेरिवेशन. म्हणजे पुन्हा तुम्हाला सेक्शन बीचे डेफिनेशन्स इथे पाठ करणं सोपं राहील की 1 मार्क ते तुम्हाला फिक्स करतोय. म्हणजे 1 मार्क इज फॉर डेफिनेशन आणि 2 मार्क इज फॉर आपण म्हणू शकतो डेरिवेशन. ठीक आहे. डिराइव्ह अँड एक्सप्रेशन पुन्हा सर तेच. म्हणजे तुम्ही 1, 2, 3 हे जर पाहिलं तर थ्योरेटिकल आहे. पुन्हा डिराइव्ह अँड एक्सप्रेशन हे. आता इथले 4 क्वेश्चन, मागचे 2, 6 क्वेश्चन तर असेच निपटले. आपल्याला पूर्ण किती सॉल्व करायचे, 8. आता ज्या मुलांना न्यूमेरिकल्सची भीती होती त्या मुलांसाठी बघा न्यूमेरिकल्स. आता ना इथून पुन्हा जर तुम्ही व्यवस्थित जर बघाल, इथे पुन्हा एक डेरिव्हेशन आलं आहे आणि त्याच्या रिलेशनचं नाव काय सर, मेयर्स रिलेशन, जे सगळ्यांनी केलं असेल. ठीक आहे. आम्ही सांगताना एक ट्रिक मुलांना सांगतो की मेयर्स रिलेशन, मेयर हा सिटीचा असतो सर आणि सिटीमध्ये एक सिनेमा असतं, त्या सिनेमाचे नाव असतं PVR. एकदम मस्त टेक्निक आहे, सुंदर बघा. PVR सिटीमध्ये सिनेमा आणि त्याच्यामध्ये एक असतं PVR. सो झालं मेयर्स रिलेशन. असं तुम्ही त्याला पाठ करू शकता. ज्यांनी रेग्युलर अभ्यास केले, रेग्युलर क्लासेस अटेंड केले असतील, ठीक आहे, बाहेरचे आमचे कुठे पण स्कूलमध्ये कॉलेजमध्ये, त्यांना हा रिलेशन एकदम सोपं वाटेल. आता जरी हा रिलेशन तुम्हाला वेळेवर नाही आठवलं त्याचं एकमेव कारण म्हणजे 3-4 दिवसामध्ये तुम्ही रिव्हिजन केलेले नसेल. आणि प्रेडिक्टेबल क्वेश्चन आहे, PYQमध्ये वारंवार आलेला आहे. सो तुम्ही अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही वाचू शकता. म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं की जे तुम्हाला सेक्शन सीची जी भीती होती आत्तापर्यंत की सर आम्ही सेक्शन सी कसं सॉल्व करणार, हे तुम्हाला PYQ बेस्ड हा पूर्ण सेक्शन आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिलं खूप सारे प्रश्न रिपिटेटिव्ह आलेले आहेत आणि दुसरं डेफिनेशन प्लस डेरिवेशन. सो हा जो पॅटर्न त्याने फॉलो केला आहे, हा पॅटर्नने तुम्ही जर अभ्यास केला, म्हणजे समजा एखादं डेरिवेशन असेल, जसं आपण सरफेस एनर्जीचं पाहिलं, तर तुम्ही डेफिनेशन लिहून घ्या आणि मग डेरिवेशन. ह्याच कन्सेप्टने आम्ही पण शिकवतो, तुम्ही पण तसं शिकलं असेल की पहिले डेफिनेशन लिहायची आणि मग डेरिवेशन. सो हा एक फायदा असतो. रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स असतात सर. हो, इथे जास्ती चान्सेस आहेत. एक 80% चान्स आहे की तुम्हाला तो पुन्हा रिपीट होईल. म्हणजे आम्ही जे PYQ केलेत त्याचा फायदा डायरेक्टली तुम्हाला कुठे होतोय, सेक्शन सीमध्ये. किती क्वेश्चन आहेत, 8. किती मार्क मिळतील सर मला, 24. 24 मार्काचा तुमचा डायरेक्टली अभ्यास जर तुम्ही हे बघून जर केलं तर तुम्ही सेक्शन सी असंच क्रॅक करू शकता. ह्याच्यामध्ये पुन्हा स्ट्रॅटेजी पार्ट 1 पार्ट 2 वर येतो.
पण थोडंसं मी इथे तुम्हाला सांगेल की ह्याचा भर जास्ती पार्ट 2वर आहे. सो ज्यांना पार्ट 2 थोडंसं फार नसेल प्रिपेअर केलं, तुम्ही त्याचे PYQ जरी केलं तरी पार्ट 2 तुम्ही कराल. आता पार्ट 2 समजण्यासाठी तुम्हाला हे समजायला लागेल म्हणजे काय सर, 8 ते 16 लेसन्स म्हणजे पार्ट 2, पार्ट 1 म्हणजे 1 ते 7. सो असं ब्रेकअप जर केलं आणि ह्याला तुम्ही समजा 8 तास देताय सेक्शन सीला पूर्ण प्रिपेअर करण्यामध्ये तरी चालेल. म्हणजे बघा इथे आपण थोडंफार ब्रेकडाऊन करू. सेक्शन ए आणि सेक्शन बीला सर मी काय केलं, पूर्ण सेक्शन ए आणि बीला एक 8 ते 10 तास दिलं सर. 8 ते 10 तास म्हणजे माझे 2 दिवस येतात. समजा सोमवारी पेपर आहे आणि माझ्याकडे 4 दिवस आहेत, तर मी डेमध्ये वाटून घेतो. ठीक आहे, डे 1, 2, 3 आणि 4. 4थमध्ये ना तुम्ही मॅक्झिमम सेक्शन सी आणि डीला तुम्ही प्रेफर करा. कारण की रविवारी समजा तुम्ही हे सेक्शन सी आणि डी कराल तर तुम्हाला किती मार्क मिळू शकतात, किती मग क्वेश्चन असतात, 4 इंटू किती सर 3, ह्याचे किती झाले 12, ह्याचे किती असतात 8, 8 इंटू 3 किती झाले सर 12 नाही 24. ठीक आहे, सो 24 आणि 12 किती मार्क झाले सर 36. म्हणून तुम्हाला डे 4 जो शेवटचा दिवस असेल, उद्या एक्झाम आणि आज, सो तुम्ही सेक्शन सी आणि डी, आणि याचा सगळ्यात मोठा फायदा सांगतो, जे विसरणारे टॉपिक आहेत तुम्ही सेक्शन सी आणि डीमध्येच बघाल. अरे सर मी विसरलो, मला आठवतच नाही, डोकं जाम झालं, हे झालं ते झालं. सो सगळे सी आणि डी तुम्हाला परेशान करतील. पहिला दिवस जो असतो तो तुम्ही PYQ ॲनालिसिसमध्ये घालवा आणि प्लस सेक्शन ए आणि बीमध्ये तुम्ही स्पेंड करा. तुम्हाला हा खूप फायदा होईल. PYQ ॲनालिसिस जर तुम्ही पहिल्या दिवशी केलं तर तुम्हाला 1, 2, 3, 4 ह्याची प्लॅनिंग करायला एकदम सोपं जाईल. तुम्ही पहिल्याच दिवशी PYQ बघा. PYQ तुम्हाला डोकं तुमचं शांत करतील. अवघड क्वेश्चन येत नाही. जी अफवा असतं की नाही खूप अवघड असणार आहे, असं असणार आहे, तसं असणार आहे, फिजिक्समध्ये तुमचे BP वाढवेल, असं काही नसतं. एकदम शांत असतो हा सब्जेक्ट. तुम्हाला फक्त डोकं लावून स्ट्रॅटेजिकली अभ्यास करावा लागतो. सो 1 पहिल्या दिवशी तुम्ही सेक्शन ए, बी आणि PYQ बघायचे. 2 आणि 3मध्ये जे तुम्हाला चांगलं तुमचं स्ट्रॉंग आहे पोर्शन, जसं की काही न्यूमेरिकल तुमचे स्ट्रॉंग असतील, काही थेरीचे पोर्शन जे तुमचे चांगले झाले असतील. ठीक आहे, जसं थर्मोडायनामिक्स हा थोडासा टॉपिक आहे, सेमीकंडक्टर टॉपिक आहे. सो असे जे 14, 15, 16 जे लेसन्स आहेत जे सोपे तुम्हाला आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 14, 15, 16. सो असे सोपे टॉपिक्स तुम्ही 2 आणि 3ला करा. वारंवार रिवाईज करा, लिहून बघा सगळं. ठीक आहे, कुठलीही असं टेन्शन न घेता तुम्ही फक्त रिव्हिजनवर फोकस करा. चौथ्या दिवशी तुम्हाला सेक्शन सी आणि डीवर फोकस करायचे. असा करत तुमचा पूर्ण एक 4 दिवसाचं प्लॅनिंग इथे रेडी होईल. ठीक आहे, सेक्शन ए संपलं, बी संपलं, सी संपलं. आता सुटकेचा सॉस आणि सगळ्यात कठीण असं मुलं म्हणतात, पण तुम्ही बघा ए, बी, सी पेक्षा मला तरी डी सोपं वाटतं. रिझन. ठीक आहे, सो तुम्ही सगळ्यात पहिलं क्वेश्चन बघून घेऊ आपण मागच्या वर्षीचा एक. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? ओके, युजिंग जॉमेट्री. आता ना मी असं करतो की मला पार्ट 1च मी अभ्यास केले, पार्ट 2 माझा अभ्यासच झाला नाही. पार्ट 1 म्हणजे पुन्हा 1 ते 7 चॅप्टर, पहिले 7 चॅप्टर म्हणजे पार्ट 1. आता आपण बघू, फक्त जर तुम्ही पार्ट 1 केलं तर तुम्हाला सेक्शन डी पूर्ण सॉल्व करता येतो का? लेट्स गिव्ह अ ट्राय. ठीक आहे, सो तुम्ही इथे आयडेंटिफाय करू शकता का की कोणता पार्ट 1चा प्रश्न आहे? दिसतंय? फेरी ब्लॅक बॉडी आहे. कोणता लेसन आहे सर फेरी ब्लॅक बॉडी? तुम्हीच मला सांगाल कमेंटमध्ये की कोणता लेसन आहे. पण हे चॅप्टर नंबर 1 to 7मध्येच येतं. म्हणजे क्वेश्चन नंबर 30 जो आहे तो कुठला पार्टचा आहे सर? पार्ट नंबर 1. एक क्वेश्चन संपला. जर तुम्ही पार्ट 2 चांगल्यानं नाही केलं तरी पण पार्ट 1मधून तुम्ही सेक्शन डी मधले क्वेश्चन्स 1 अटेम्प्ट केले, आता राहिले 2. सो आपण पुन्हा बघू की दुसरा क्वेश्चन आपण कसं करू शकतो. ठीक आहे सर, हे जे क्वेश्चन आलेलं आहे, डिस्टिंग्विश बिटवीन ॲममीटर आणि व्होल्टमीटर, द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. थोडंसं याने ट्रिक खेळलं आहे आता की 2 क्वेश्चन्स मिक्स केले. ठीक आहे, सो हा जो प्रश्न आहे ना, जर तुम्ही इथे थोडंसं लक्ष द्याल, ॲममीटर आणि व्होल्टमीटर खूपच प्रेडिक्टेबल क्वेश्चन आहे, खूपदा आलेला आहे. सो तुम्हाला इथे तो जो एक म्हणजे आपण जे म्हणतो ना की मी हाच प्रश्न केला आणि हाच आले, त्या टाईपचा आहे. सो ॲममीटर आणि व्होल्टमीटर 2 पॉईंट्स इच. त्याने तेवढं पण स्पेसिफाय केलं की फक्त 2-2 पॉईंट लिहा, एकदम सोपं आहे. ठीक आहे, हे तुम्ही 10वीच्या बेसिस पण लिहू शकता. आणि हा न्यूमेरिकल जो आहे हा पण एकदम बऱ्यापैकी सोपं आहे. तुम्हाला याच्यात फक्त एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. डन. म्हणजे तुम्ही पार्ट 1वर अजून एक क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करू शकले. सो सेक्शन डीमधून 3 करायचे होते, 2 क्वेश्चन तसेच झाले. आता बघा अजून एक आपण करू शकतो का? डबल स्लिट एक्सपेरिमेंट. पुन्हा पार्ट 1. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं होतं की पार्ट 1वर तुम्ही 3 क्वेश्चन करू शकता का? येस, तुम्ही इथे 2.5 क्वेश्चन, 2.5 क्वेश्चन्स तुम्ही इथे कवर केलेले आहात. पार्ट 1 जरी तुम्ही अभ्यास केला मुलांनो
तरी सेक्शन डी तुमचा चांगल्याने कवर होऊ शकतो. म्हणजे सेक्शन डीसाठी तुम्हाला घाबरायची गरज नाही. ठीक आहे. सो मी तुम्हाला सांगितलं कुठलेही 3, आता बघा लेसन्स पण तुम्हाला फिक्स आहेत. सो पहिले 4 करा, शेवटचे 3 करा, असं केलं तरी चालेल. ठीक आहे. असं करून तुम्ही सेक्शन डीला चांगल्या प्रकारे एक जस्टिस देऊ शकता. आता ह्याच्यामध्ये बघा सेक्शन ए बी सी डी हे बऱ्यापैकी आपण सांगितलं आहे तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे, कुठले कुठले टॉपिक्स तुम्हाला वाचायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे प्रिपरेशन करताना काय काय इश्यूज तुम्हाला येऊ शकतात. पहिलं प्रेशर. एक्झाम माझी सर इंग्लिशच्या पेपरपासून सुरुवात होतं का? नाही. इंग्लिशच्या पेपर तर तुमचं वॉर्मअप गेम असतो. ॲक्च्युली जे तुमचं गेम आहे तो सायन्सच्या पेपरपासून चालू होतात आणि तिथून पहिलाच विषय असतो फिजिक्स. ठीक आहे. सो फिजिक्सचा प्रेशर तुम्हाला येऊ शकतो कारण की हा फिजिक्स विषय तसा आहे. पण असं नाही, मी तुम्हाला खूप सिम्पल वेमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. आता तुम्ही एवढं करू शकता की व्हिडिओ बघून तुम्ही फॉलो करू शकता की नाही असं स्ट्रॅटेजी आहे, किंवा तुम्ही फॉलो जर नाही केलं तुम्ही स्वतःची पण स्ट्रॅटेजी ठेवू शकता. इट्स ऑन यू. ठीक आहे. इट्स अप टू यू, तुम्ही काय करता काय नाही. फक्त तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. ठीक आहे. मला जेवढं समज होती मी तेवढं तुम्हाला सांगितलं आहे. सो प्रेशर घेऊ नका. प्रेशर इज ऑलवेज अ चॉईस. मला प्रेशरच येतो सर, हे तुमची इच्छा असेल तर नक्कीच येईल, तुमची इच्छा नसेल तर तुम्ही नसणार. सो प्रेशरला थोडंसं चॉईसमध्ये टाका आणि प्रेशर येणार नाही कारण तुम्ही सगळं ब्रेकडाऊनने अभ्यास केलं. ए बी सी डी. प्रेशर आणि स्ट्रॅटेजी हे दोन्ही एकामेकाचे एका जागेत राहू शकत नाही. सो स्ट्रॅटेजी जर तुम्ही केली तुम्हाला प्रेशर येणार नाही. डन. दुसरं बघा, आपण जे म्हणतो ना रिकॉलिंग पॉवर. मला आठवतच नाही सर मी काय केलं. सो जे रिकॉलिंग पॉवर आहे हे जे तुम्हाला जो विसरभोळा होईल की सर मी केलं होतं पण मी विसरलो, ह्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की जर तुम्ही आठवायला जाल, ठीक आहे, आपण म्हणतो ना आठवायला जाऊ, तर तुम्ही विसरणार. सो असं काही आठवू नका की नाही मला हे आठवेल का ते आठवेल का. ठीक आहे. डोक्याला शांत ठेवा. सिच्युएशननुसार बरोबर तुम्हाला होईल तुम्ही जर स्ट्रॅटेजिकली अभ्यास केलं तर. ठीक आहे. सो काही रिकॉलिंगचं तुम्ही असं मध्येच करू नका. म्हणजे काय सर सेक्शन बी चालतं आणि तुम्ही सेक्शन डीचे क्वेश्चन बघता, ते मला कसं येईल ते मला कसं येईल, सगळं होईल. थोडं डोक्याला शांत ठेवा आणि सगळं तुमच्याकडे आहे. तुम्ही एकदा ऑडिओ व्हिज्युअल इमेज तुमच्या डोक्यात टाकली, व्हिज्युअल ऑडिओ आणि व्हिज्युअल, तर तुमच्या डोक्यात बरोबर सगळं स्टोअर राहील. ठीक आहे. सो ते एक करा. तिसरं बघा, मी पुन्हा म्हणतो चॉईस ऑफ क्वेश्चन्स हे खूप महत्त्वाचं राहणार आहे की तुम्ही कसे प्रश्न सिलेक्ट करताय. चॉईस ऑफ क्वेश्चनवर काय काय पॅरामीटर डिपेंड आहेत ते बघा. तुम्हाला लागणारा टाईम, किती तुम्ही वेळ घेतलं, तुम्हाला येणारी मजा, म्हणजे तुम्ही चांगले क्वेश्चन घेतले तर तुम्ही त्या पेपरला एन्जॉय करू शकता. तिसरं सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला येणारा स्कोर. सगळे पॅरामीटर्स जे जगायला इम्पॉर्टंट आहेत ते सगळे चॉईस ऑफ सिलेक्शन म्हणजे क्वेश्चन्स जे आहेत. ठीक आहे. चॉईस ऑफ सिलेक्शन म्हणण्यापेक्षा आपण त्यांना असं म्हणू की क्वेश्चन सिलेक्शन करणे. ठीक आहे. हे आपण कसं चॉईस करतो, कसं सिलेक्ट करतो, कोणते क्वेश्चन्स निवडतो, ह्या सगळ्या गोष्टीवर आहेत. सेंटरमध्ये कधी असं होऊ शकतं पंखा नसणार, मग सर गरमी होते, मला तर एसीच पाहिजे सर, पप्पांनी एसी लावून दिली होती, असं तसं ऑल द तुमचे जे पण नखरे आहेत जे तुम्ही घरी करत असता सेंटरवर करू नका. ठीक आहे. कधी कधी होऊ शकतं की इन्व्हिजिलेटर्स तुमचे खूप स्ट्रिक्ट राहू शकतात, खूप शांत राहू शकतात. सो त्या सगळ्या गोष्टी एक्सटर्नल आहेत, त्याच्यावर काही नाही. छान तुमच्या जे पण तुम्ही ज्या परमेश्वरामध्ये तुम्ही जे पण विश्वास ठेवता थोडंसं चांगलं प्रे करा. ठीक आहे. आईवडिलांचा प्रे करा, आशीर्वाद घ्या आणि ब्लेसिंग्स घेऊन ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लकमध्ये वेळ घालवू नका की सगळ्यांना बेस्ट ऑफ लक म्हटलं की नाही, सगळं टाईमपास आहे, नंतर बघू. पेपर झाल्यावर तुम्ही माझा पेपर सर कसा गेला, काय गेला सर, मला ॲनालिसिस बघा, सांगा, असे पण आमच्याकडे खूप सारे कॉल्स आणि हे सगळे येतील. पण थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये सध्या गुंतू नका. एक्झामनंतर आपण सगळं ॲनालिसिस करू, सगळं बघू. आता तुम्हाला पेपर कसं गेलं, असं लिहिलं का तसं लिहिलं का सांगून मला पुढचा जो पेपर आहे त्याला डिस्टर्ब करायचं नाही. ठीक आहे. एवढं सगळं मी तुम्हाला एक हेल्प म्हणून एक तुम्हाला बघा एक हेल्प झाली असेल नक्कीच. सो नक्कीच कळवा पेपर झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, काय आलं आणि किती तुम्हाला हा व्हिडिओचा फायदा झाला. ठीक आहे. तुमच्या सांगितल्याने तुमच्या रिॲक्शनने आम्हाला अजून व्हिडिओ बनवायची प्रेरणा येईल. सो यू आर अवर मेन मोटिवेशन. ठीक आहे. सो ते तुम्ही आम्हाला प्रेम देत चला, आम्ही व्हिडिओद्वारे तुमचं प्रेम परत करत चलू. ओके. डन. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.